आसामीवाल्याने उगाच भांडणी काढली राव. आणि का काढली आणि कशामुळे काढली तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका सोनू पवार नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला तर माहितच असेल मी इकडे हळदीच्या कामाला आलो होतो आणि मी चॅलेंज बी घेतलं होतं बरं का, 30 दिवसामध्ये 1K फॉलोअर कंप्लीट करायचं. घ्या मग फॉलो करून तुमच्या भावाला. आज विषय कसं झालं तर तुम्हाला सांगू का, आज नुसता मंडाच काढायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही कदरून गेलो तर नुसता मंडा काढून तर आज दुपारपर्यंत तर आम्ही काहीच बोलल्या नाही बरं का. तेवढ्यात आमचं हे म्हातारा आलं येऊन काय की तेलुगूमधून बोलायला लागलं. मग काय शिवाय द्यायत होतं की काय आहे की आम्हाला तर काय माहिती नाही, कारण आम्हाला तेलुगू वगैरे काहीच येत नाही. मग दुपारून आलं ते मग लागली मग वादावादी. ते तेलुगूमध्ये बोलते, आम्ही हिंदीमध्ये बोलतात. दोघाला बी काहीच कळत नाही. तर ते तेलुगूमध्ये शिवाय देते, आम्ही हिंदीमध्ये. काहीच कळणार राव, लई भानगड झाली ते काय सांगावं तुम्हाला. मग असं करत करत मग 2 डबे काढल्यानंतर निघाले मग तिथून दुसऱ्या कळाला त्याचं काढून सोडून दिलं. मग असंच आलो मग वेलपूरमध्ये. इथं मशीनला लावलं मग पाणी भरायसाठी. इथं हनुमान जयंती आज भंडारा बी होतं, त्याच्यामुळे पोट भरण जेवण करूनच जाऊत म्हणलो. आता इथं आल्यानंतर सर्वात आधी प्रसाद भात वगैरे घेतल्या. मग भाजी 2-3 प्रकारची होती बरं का. इथं ताक बी होतं अजून. मग घेतल्या मग रटावून जेवण वगैरे केल्यानंतर आल्या मग दुसऱ्या खळ्याला. इथं थोडंसंच होतं, एक 6 डब्याचं होतं. एवढं काढून आम्हाला मग आजचं काम एवढंच होतं. मग काय लगेच लागल्या मग कामाला फटाफट करून आम्ही काम सगळं संपून टाकल्या. मग एवढं निघाले ह्याच्यात कोमू. मग काय मशीनला घेऊन आम्ही निघाल्या मग पाणी भरायसाठी. इथं पाणी वगैरे भरून आता लावत्या दुसऱ्या खड्याला. अशाच ब्लॉगसाठी तुमच्या भावाला फॉलो करून ठेवा. बाय बाय.